नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय आणत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण करून घेणार आहोत अशाच एका ऐतिहासिक अशा घटनेची माहिती की ज्याच्यामध्ये त्या घटनेला म्हणतात गार्डियन नॉट. बऱ्याच लोकांना ही घटना माहीत नसेल, पण ही स्टोरी अत्यंत पॉप्युलर आहे. 2300 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी घडलेला हा प्रसंग महान राजा अलेक्झांडर यांनी कसा सोडवला. एक गाठ की जी गाठ सुटल्यानं बऱ्याच लोकांना आत्मविश्वास निर्माण झाला, पॉप्युलॅरिटी वाढली. आणि काय झालं बरं, व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिला आहे. चला तर पाहूया, माहिती करून घेऊया, ओळख करून घेऊया अशा एका घटनेची इतिहासामधल्या की ज्याच्यामध्ये हा प्रश्न जो आहे एका राजाने, तो राजा नसताना अत्यंत बुद्धिमत्ता आणि टॅलेंटच्या जोरावरती अगदी अलगदपणे सोडवला. 2300 वर्षापूर्वी मागं आपण जाणार आहे. 2300 वर्ष, 2000 वर्षाच्या मागं इसवी सनाच्या पूर्व काळामध्ये या राजाने जवळपास युरोपच्या एका टोकापासून भारताच्या सीमेपर्यंतचा परिसर त्याच्या पायाखाली आणलेला, पादाक्रांत केलेला असं म्हणलं तरी चालेल. त्याच्या सेना, त्याचं घोडदळ, त्याचं कौशल्य हे अत्यंत जबरदस्त होतं. लढाया जणू काय तो जिंकतच गेला. किती डिफिकल्टी असेल त्या परिसरामध्ये, वेगवेगळ्या थंडीतल्या प्रदेशातला तो राजा सगळ्या गोष्टी ओलांडत अगदी इजिप्त, अरब कंट्रीज असं करत करत तो हिंदुकुश पर्वत आणि आत्ता एक्झिस्टिंग जो पाकिस्तान आहे ते सगळं करत करत तो भारताच्या सीमेपर्यंत आला. आणि तिथवरून एवढा मोठा प्रदेश जो आहे तो त्यानं आपल्या राज्यात सामावून घेतलेला. काय झालं होतं त्यावेळी, त्याचं वय अवघं 20 होतं. 20व्या वर्षी तो हळूहळू प्रदेश जिंकत जात होता. त्याचं स्वप्न होतं की जग जिंकायचं त्याला. एवढ्या छोट्या वयामध्ये काय स्वप्न असेल, पण 20व्या वर्षी त्याचं स्वप्न होतं की त्याला जग जिंकायचं आहे. आणि बहुतांशी ते त्यानं स्वप्न पूर्ण केलं सुद्धा. एका आशियामधल्या मायनर अशा एका प्राचीन शहरामध्ये जिंकत तो पोचला. त्या शहराचं नाव होतं गॉर्डियम असं शहराचं नाव होतं. त्या शहरामध्ये एक चित्रविचित्र घटना घडत असायच्या आणि अशीच एक विचित्र अशी घटना तिथं फार फेमस होती. मध्यभागी असा प्राचीन रथ ठेवलेला. पूर्वीच्या काळामध्ये रथाने लोक प्रवास करायचे, राजे महाराजे लोक. काही लोक घोड्याने प्रवास करायचे, काही लोक चालत प्रवास करायचे. नॉर्मल होतं हे पूर्वी. तसंच एक प्राचीन रथ एका राजाचा ठेवलेला आणि त्या रथाला बांधली होती एक अतिशय डिफिकल्ट आणि गुंतागुंतीची अशी गाठ. सोडवणार कसं प्रश्न होता, किंवा मान्यता होती तिथली की ही गाठ जो सोडवेल त्याला जग जिंकता येईल. हे त्याला माहीत नव्हतं. त्या गाठीला लोक म्हणायचे गार्डियन नॉट किंवा गार्डियन गाठ म्हणायचे. तुम्ही विचार करून बघा केवढी क्लिष्ट आहे. नावातच आहे गार्डियन गाठ. जणू काय ती गाठ जी आहे अख्ख्या जगाला काहीतरी गार्ड करते, प्रोटेक्ट करते. अशी ती गाठ कोणीतरी मारून ठेवलेली. भविष्यवाणी प्रसिद्ध होती तिथं की ही गाठ जो सोडवेल तो जगावर राज्य करेल किंवा जगज्जेता बनेल, आशियाचा शासक बनेल. अशा पद्धतीच्या भविष्यवाण्या पूर्वी प्रचंड पॉप्युलर असायच्या. आणि तसंच या एका गाठीबाबत सुद्धा अशी भविष्यवाणी होती. लोक वर्षानुवर्ष प्रयत्न करायचे, तिथंपर्यंत जायचे, सोडवायचा प्रयत्न करायचे आणि पुन्हा निघून जायचे, पण ती गाठ काही सुटायचीच नाही. मग आता एक दिवस काय झालं, बरेचसे राजे येऊन गेले, विद्वान येऊन गेले, योद्धे आले. गाठ तशीच्या तशीच सुटत नव्हती. कसं सोडवणार काही कळत नव्हतं. यायचे लोक, बरेच प्रयत्न करायचे. तुम्ही पाहिलं असेल आजकाल एअरपोर्टवरती सोन्याची वीट ठेवलेली असते आणि ती बाहेर काढा. ही अशाच एक पद्धतीची गाठ होती, अशाच एक पद्धतीचं कोडं होतं. अलेक्झांडरला ते कळलं. 20व्या वर्षामध्ये होता, यंग होता, डायनॅमिक होता आणि तो जगज्जेता जिंकत आलेला. मागं एवढं सैन्य होतं, गाठीसमोर उभा राहिला.
त्या गाठीसमोर तो उभारला. नीट पाहिली, छानसं निरीक्षण केलं. काहीतरी डोक्यामध्ये संकल्पना आली. लोकांना वाटलं की तो इतरांसारखं हात घालून ते सोडवायचा प्रयत्न करेल वगैरे सगळं लोकांना वाटत होतं. आणि कदाचित तो सुद्धा पुन्हा एकदा काय होईल, बाकीच्यांसारखं त्याला अपयश येईल, पुन्हा तिथून निघून जाईल असं वाटलं. पण यांनी काय केलं, तो थोडासा वेगळा विचार करायचा. हा अलेक्झांडर आहे किंवा त्याला सिकंदर असं पण म्हणतात. तो थोडा वेगळा असा विचार करायचा. त्याला प्रत्येक गोष्ट आहे त्याला वेगळ्या अँगलनी विचार करायची सवय लागलेली. म्हणूनच तो एवढा सारा प्रदेश पादक्रांत करू शकला ना नंतर जाऊन. तो म्हणाला, प्रश्न गाठ सगळेजण सोडवतात त्याच पद्धतीनं का सोडवायचे? काहीतरी त्याला अल्टरनेटिव्ह असेल. विचार केला. प्रश्न आहे, समस्या आहे, संपवायची कशी? काही ना काहीतरी सोल्युशन आहे. प्रश्न तयार केला आहे म्हणजे उत्तरही असणार आहे. भले त्याला उत्तर उशिरा मिळू दे, पण प्रश्न तयार तर केला आहे. कोणीतरी तयार केला असेल, कोणाच्या तर डोक्यामध्ये आला असेल, म्हणूनच ते सोडवायला ठेवलेलं आहे तिथं. सगळ्या गोष्टींवरती असा तो विचार करत होता. कसं करायचं, काय करायचं चाललेलं त्याचं. आणि अचानक म्यानातनं तलवार बाहेर काढली आणि त्या गाठीवरती सप 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 वार केले. ती गाठ जी आहे ती अशी पत्त्यासारखी फाटून, पत्ते कसे खाली पडतात तसं फाटून तुटून खाली पडली. सगळे क्षणभर स्तब्ध. कोणाला काय कळेना. व्हॉट, काय झालं हे? कुणाला काही कळायच्या आत ती गाठ जी आहे ती खाली होती. त्याच्यामध्ये काही राहिलं नव्हतं. असा कोणीच विचार केला नव्हता की हेही सुद्धा उत्तर असू शकतंय. आणि तसा विचारतो ना त्यानं अल्टरनेटिव्ह म्हणतात ना, की अगदी वेगळ्या पद्धतीचं ती गाठच त्यानं मुळातनंच कापून टाकली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. यानं नियम मोडले का? त्यानं समस्या सोडवली का? त्यानं खरंच याला म्हणायचं का की यानं गाठीचं निराकरण केलं आहे? हे आहे का असं सगळं? एक गोष्ट निश्चित होती त्या बाबतीत की आता गाठ मात्र ती पूर्णपणे निघून गेलेली. ती अस्तित्वातच नव्हती गाठ. हे मात्र नक्की दिसत होतं सगळ्यांना की आज अखेर असलेली गाठ आता ती गाठ निघूनच गेली आहे. मग काय, समस्या तर संपलेली. इंटरेस्टिंग आहे. समस्या संपून गेली. भले ती वेगळ्या मार्गाने सोडवली असेल, पण ती समस्या संपून गेली आहे. अलेक्झांडरची कीर्ती यानंतर आणखीन वाढली. या सगळ्या प्रकरणानंतर त्याला लोक म्हणायला लागले की हा फक्त तरुण शक्तिशाली नाही आहे, हा वेगळा विचार करतोय. आणि असेच जे वेगळा विचार करतात त्यांना ते व्हिजन असते. जग जिंकण्याचं त्यांना व्हिजन असते. आणि कदाचित त्यानंतर असं झालं की अलेक्झांडर एक एक प्रदेश जिंकत गेला पुढं. असं म्हणूया की ते सत्यात उतरलं. त्याचं साम्राज्य ग्रीसपासून इजिप्तपर्यंत आणि पुढं आशियापर्यंत, अगदी भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोचलं. एवढं मोठं साम्राज्य, 20-22मधला राजा एवढं मोठं साम्राज्य जिंकत गेला. आणि जिंकून त्यानं एवढा मोठा प्रदेश काबीज केला. इतिहासामध्ये त्याचं नाव कायमचं कोरलं गेलं. पण आता एक लक्षात घ्या तुम्ही, इथं तुम्ही पाहिलं का, खरं तर मला हा प्रसंग यातून आठवला की बऱ्याचशा गाठी अशा असतात की ज्याला युद्धच करावं लागत नाही. युद्ध न करता सुद्धा त्या गाठी सुटतात. किंवा अशाच काही प्रसंगामधून प्रश्न सुटत असतात आणि तोच विचार त्यांनी केला आहे. विचार करण्याची पद्धत बदलली. बऱ्याचशा प्रश्नांनासुद्धा गार्डियन गाठी असं नाव दिलं गेलं आहे. आजही आयुष्यात प्रत्येकाच्या गार्डियन गाठी असतात. त्या गार्डियन गाठी सोडवण्यासाठी काही वेळा अल्टरनेट विचार करायला लागतो आहे. अल्टरनेट विचार हा असंच येत नाही. कसा येतो आहे माहीत नाही, पण काही लोकांच्यामध्ये ते अल्टरनेट विचार करण्याची ताकद असते आणि तो प्रश्न सुटून जातो आहे, अलगद सुटून जातो आहे आणि लक्षातही येत नाही. कधी काही लोकांना पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, काही लोकांमधना अडचणी असतात, काही लोकांना रिलेशनशिपमधले इश्यूज असतात, काही लोकांना आणखीन काही इश्यूज आहेत. या सगळ्या एक प्रकारच्या गार्डियन गाठीच आहेत. आणि
प्रत्येकजण अशा पद्धतीनं त्या सोडवायचा प्रयत्न करत असतो आणि काही वेळा अलगद सुटूनही जातात वेगळ्या पद्धतीनं विचार केला तर. त्या एका चौकटीबद्ध विचारसरणीमध्ये जर विचार केला तर काही वेळा या गाठी आणखीन गुंतागुंतीच्या होतात, पण चौकटीच्या बाहेर जर विचार केला तर या गाठी झटकन सुटून पण जातात आणि फार विचार करायची आणि फार त्रास करून घ्यायची पण वेळ येत नाही. अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. तो जिंकत जिंकत गेला आणि आज तो म्हणवला जातोय जगज्जेता सिकंदर किंवा जगज्जेता अलेक्झांडर. प्रसिद्ध असं वाक्यरचना त्यानंतर तयार झाली की कटिंग द गार्डियन नॉट. अशा बऱ्याचशा वाक्यरचना प्रसिद्ध आहेत. अशा ऐतिहासिक प्रसंगानंतर बऱ्याचशा अशा ठिकाणांना किंवा अशा प्रसंगांना म्हणतात यू हॅव टू कट द गार्डियन नॉट वगैरे वगैरे. डॉक्टरांना तर ह्या गोष्टी माहीतच असतील बऱ्याच वेळा, पण अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी म्हणल्या जातात. गुंतागुंतीच्या अशा समस्यांवर धाडसी आणि सोपा उपाय जर शोधला तर याचा अर्थ तुम्ही गार्डियन गाठीवरती रामबाण उपाय केला. चला, 2300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण आजही ती गोष्ट रिलेव्हंट आहे. लोकांना त्यातनं नक्की काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कसा विचार करावा किंवा मुळातनं कसं सगळ्या गोष्टींना हे करावं हे लक्षात आलं असेल. आणि शक्ती महत्त्वाची आहे, युक्ती महत्त्वाची आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे, चलाखी महत्त्वाची आहे. ज्याच्या बळावरती अलेक्झांडर बनला तशाच बळावरती तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये अलेक्झांडर बनू शकता. विचार करा. घेऊन येऊ आपण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.